नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण आज आहोत दत्तराव सदगे यांच्या प्लॉटवर, मुक्काम पोस्ट कैलासवाडी, तालुका जिल्हा परभणी, महाराष्ट्र। यांची ऊसाची लागवड होऊन जवळपास 1 महिना पूर्ण होतोय। ऊसाची ग्रीफ आपण पाहू शकता। याला एक ड्रेंचिंग झालेली आहे ह्यूमस आणि बायोपॉवरची। पुढील डोस आणि पुढील ड्रेंचिंग पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात येईल। मल्टी क्रॉपिंगमध्ये त्यांनी हरभरा घेतला आहे। हरभऱ्याची ग्रोथ छान आहे, ट्रेलिंग 1 नंबर झाली। आता हे सेटिंगसाठी तुम्ही याला दुसरं काय फवारू नका, फक्त नीमार्क घ्या। जर समजा आळी वगैरे काय असेल तर नीमार्कनं कव्हर होऊन जाते। कारण दुसरं जर तुम्ही रासायनिक फवारलं तर त्याचा इफेक्ट आपला ऊसावर होते। रासायनिक केमिकल नाही घ्यायचं। हरभरा छान जमलंय, फक्त याचं वॉटर मॅनेजमेंट, ऊसाला पाणी जास्त लागते, हरभऱ्याला पाणी कमी लागते, हे लक्षात ठेवायचं। पुढे समजा ज्यावेळेस समजा घाटे लागतील त्याच्यानंतर मग पाणी कधी द्यायचं काय फोटो टाकून मला विचारजा, त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगेल। पाणी असं सरळ द्यायचंच नाही, बडबड द्यायचं, फास्ट पळायला पाहिजे पाणी, कारण याला पाणी कमी लागते, याला जास्त लागते। पहिल्यांदा बरोबर भिजली नव्हतं त्याच्यामुळे हे महागा राहिलं। म्हणजे नंतर निघालं पावसाने, दुसऱ्या निघालं मग ते मरकुड जोर नाही पोचलं, पाणी आहे त्याला पाणी भेटलं पोटभर। तुटा निघाली तुमची, लावू नका तुम्ही। हे निघालंय, हे निघालंय, हे काय करत नाही। आता इथं टिपूर लावायची गरज नाही, पाण्याला लावतो, पुढच्या पाण्याला कळते वर लावलं नाही, सुरू केली। खोंडी भरायची गरज नाही तुम्हाला आताच। काढलं डोळा खराब झाला, डोळा खराब इथं होता। रान भेगाळलं, तसं भेगाळलं तशी डोळे वर येतात। चिकटला चिकट राहिलं ना, बारीक डोळा जर असेल तर ती नासून जाते जाग्यावर। पाणी जास्त झाल्यामुळे नासून जाते। माझं तर झालं तर गेली वर्षी मी लागवड केली आणि जोरदार पाऊस पडला, पाणी झालं की मग ते डोळे नाचतात, सर टमटमच भरल्या, डोळे नाचतात। असं उठायला हे झाला, नासूनच गेले डोळे। काय होत नाही, निघालं मग निघाल्यावर काय होत नाही। घरच्या रानात फुकून द्यायला ते निघालं। आंबोनीला पाणी द्यायची गडबड नाही करायची जास्त। आणि कसं असते माहिती का, आपल्याला वाटतं ऊसाला पाणी लागते, पण ऊसाला पाण्याची गरज नसते। जे टिपरू आहे ना तुमचं, त्या टिपऱ्यामधूनच ते न्यूट्रिशन उचलीत असते। आता हे जे टिपरू आहे, हे टिपरू तुमचं वल्ल आहे ना, रान जरी वाढलं आता नापदी करायची नाही, अंतर जास्त ठेवायचं, म्हणजे याच्यातले न्यूट्रिशन याला उचलायला सोपे जातात। आता हे जे टिपरू आहे ना, तर याच्यात जे रस आहे त्या रसावर तुमचा डोळा आहे। अलग लक्षात, न्यूट्रिशन म्हणल्यावर तुम्हाला नाही समजायचं, पण जे समजा याच्यामध्ये जे रस आहे त्या रसावर तुमचा डोळा आहे। तुमच्या जमिनीतल्या पाण्याची त्याला गरज नाही। फक्त जर्मिनेशनसाठी काय असते की मातीमध्ये थोडासा ओलावा लागतंय। कशामुळं की हे जे तुमचे हे मुळे आहेत, जमिनीमध्ये घुसण्यासाठी थोडंफार आपल्याला पाणी लागते। पण आता जमिनीमध्ये याच्या मुळ्या घुसल्यात ना, आता हे तुम्ही टिपर उपसून बघितलं, याच्या मुळ्या घुसल्यात का नाही जमिनीमध्ये? घुसल्यात। मग याच्या मुळ्या जर जमिनीमध्ये घुसल्यात तर दुसऱ्या आंबोनी द्यायची एवढी गडबड नाही करायची, निघत आहे। ऐका ना,
ते भळीमधून आलं बघा वर. बुरशी लागली ह्याला काय इलाज? याच्यावर जी बुरशी जी आहे ना, त्या बुरशीवर जर समजा बुरशीचा ओलावा असेल, आता ही बुरशी आपण ड्रेंचिंग केली ना, ही बुरशी मेली, ही बुरशी मेली, जिवंत नाही. आता बघा हे डोळा सुधरायलाय. ज्यावेळेस ह्याच्यावर बुरशी होती ना, त्यावेळेस ही बुरशी पूर्ण ह्या पानाला खाऊन टाकणार होती. खाल्लं होतं. पण आता हे कोंबवर आला. कशामुळे आला? की आपण जे बुरशीनाशक वापरले ते बुरशीनाशक ना ह्या बुरशीनाशकला मारलंय. आता ही जी बुरशी दिसते ना तुम्हाला, ही सगळी मेलेली बुरशी, याच्यात जिवंत एक बी नाहीये. इकडे बघा, हे सगळं पावडर आहे. याच्यामध्ये एक बी जिवंत नाही. कारण जिवंत जर असतं ना, हे तुम्हाला ओलं लागलं असतं हाताला. आता नुसतं पावडर लागणार. पावडर लागणार, ओलं नाही. आणि जर समजा हे कसं ओळखायचं माहिती आहे तुम्हाला? आता जर समजा हे वरचा शेंड आहे, हे वरचा शेंड टवटवीत असते, अलग लक्षात. आणि जर समजा बुरशीजन्य आजार जर असेल तर हे शेंडा टवटवीत नसतंय, हे शेंड्याला पूर्ण बुरशी आलेली असती. आता ही शेंडा सुधरायलाय, म्हणजे हे ऊस सुधरायलाय. आता 2 दिवसाला तुम्ही लक्ष ठेवा, हे चांगला पानवर येईल. त्याच्यामुळे आपल्या बुरशीनाशकनं काम केलं म्हणून समजा. त्यामुळे तुम्हाला सांगालो ना, आपलं जर ड्रेंचिंग केली ना, तुम्हाला न्यूट्रिशन डेफिशियन्सी पण मग हरभऱ्याला तुम्ही हे करा ना, फवारणी करा ना. मी निमार्कची म्हणलं ना तुम्हाला, ती फवारणी घ्या. नाही इकडंच मिळतंय कृषी विद्यापीठला. तुम्हाला अनुदान मिळतंय ना, अनुदानात मिळतंय, ती आणा ना. इकडे दुकाना महाग असते. वापस जावं लागेल. चांगलं आहे सगळ्या. कुठं कुठं जातच असते थोडंफार. शेत आहे ना, पाण्याचं थोडा ताण. बरोबर.